ज्ञानात रंगलेले ज्ञानमय व्यासपीठ, सावित्रीबाईंसारखे ज्ञानदानाचे महान कार्य करणारे माझे शिक्षक गुरुजन व येथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा नारी शक्तीविषयी जिने असंख्य मुलींना शिक्षणाचा पहिला पाठ शिकवला, जी सामाजिक क्रांतीची योद्धा ठरली, ती म्हणजेच भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारत देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, रूढी परंपरेविरुद्ध धैर्याने बंड पुकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले आणि एक आदर्श व परिवर्तनवादी इतिहास घडवला. अशा ज्ञानज्योतींचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे कोण? मला माझ्या विचारातील सावित्रीबाई सांगाव्या वाटतात की ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला त्यांच्या कार्यात वाहून नेणारी सावित्री, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणारी सावित्री, अनेकांना ज्ञानार्जनाचे डोळे देणारी सावित्री, विचारांची भरारी मारण्यासाठी गरुडाचे पंख देणारी सावित्री, असीम त्यागाने शिक्षणाची दारे आमच्यासाठी खुली करून देणारी सावित्री, अंगावर चिखल शेण माती दगड झेलून आम्हाला शिकवणारी सावित्री, स्त्रियांनो उठा, शिक्षित व्हा असे कणखरपणे सांगणारी सावित्री, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढींना दणका देणारी असे वाघिणीचे काळीज असणारी सावित्री. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फराळ नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना भेटल्या आणि त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated woman first, because if a woman educated, the whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. So bad, मिस्टर फुले. झालं. ज्योतिराव आले ते सावित्रीबाईंकडे पाटी आणि पेन्सिल घेऊन आणि त्यांना म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं. सुरू झाला त्यांचा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेट, बे, वेगवेगळे बेत्रिक हाच त्यांचा ध्यास. त्या लिहायला शिकल्या, वाचायला शिकल्या आणि काव्य सुद्धा रचू लागल्या आणि अशातच त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली. सावित्रीबाईंनी जसे शिक्षण घेऊन मुलींना शिकवले, तसेच प्रत्येक मुलीने संकटांवर मात करत शिक्षण घेतले पाहिजे आणि एक आदर्श व परिवर्तनवादी इतिहास घडवला पाहिजे. शेवटी एवढेच बोले, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रींचा इतिहास चांदण्याने लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रींचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी